आयुरा. त्याला त्रास का होत होता? इथून पुढे त्याने आपली नजर हटवून निधीचे हात सोडले. तिला हाताला लागलं होतं. तुझ्यासाठी जेवण मागवलं आहे, जेवून जा, अधिराजाने सांगितलं. मी जेवण मागवायला सांगितलं नव्हतं तेव्हा माझ्यासाठी एवढे कष्ट घ्यायची काहीच गरज नाही. दरवाजा ओपन कर, मला बाहेर जायचं आहे, तिने त्याला रागातच सांगितलं. अधिराजने तिने त्याला बॉस सर वरून डायरेक्ट सिंगल नाव घेत होती ह्याकडे दुर्लक्ष केला. निधी, काय झालं? तू एकदम अचानक अशी का वागू लागली आहेस? अधिराजने दरवाजा न उघडता विचारलं. स्वतः माणूस कसं वागतो हे दिसत नाही, दुसऱ्यांच्या चुका दिसतात. माझी मर्जी, मी कशी वागेन, निधी म्हणाली आणि दरवाजाजवळ जाऊन उभी राहिली. तिचा बस चालला असता तर एक खून करून नक्कीच निघाली असती ती. इतका वेळ त्याचा मॅनेजर राकेश बाहेर खूप परेशान झाला होता. त्याने अधिराजला कॉल केला. बॉस, सगळं ठीक आहे ना? निधीची मैत्रीण विचारायला आली होती निधीला, राकेशने अधिराजला सांगितलं. का? अधिराजने विचारलं. तिला कसला आवाज आला होता निधीचा, म्हणून ती विचारायला आली होती, राकेशने सांगितलं. सांग, कामासाठी आत गेलीत, येतोय बाहेर, अधिराजने सांगितलं. ओके बॉस, राकेश म्हणेपर्यंतच कॉल कट झाला होता त्याचा. कम विथ मी विदिन 5 सेकंड, तो निधीला म्हणाला. तशी घाई करत निधी डोअर ओपन होता दुसऱ्या सेकंदाला रूम बाहेर पडली. तोही लगेच बाहेर आला. निधी आली तशीच बाहेर गेली. तिने स्वतःला व्यवस्थित करायची तसदी सुद्धा घेतली नाही. मोजका स्टाफ होता तिथे म्हणून ठीक. तिला रडत येताना बाहेर बघून नित्या तिच्याजवळ धावत आली. राकेश, दॅट गर्ल चेंज डिपार्टमेंट. आय डोंट वॉन्ट टू सी हर नियर निधी, अधिराज रागात म्हणाला. निधीचा राग खूपच टोकाला गेला होता. तिने पर्स उचलली आणि कोणालाही न सांगताच ती वाटायला लागली. सर, सिक्युरिटीला सांगू का तिला अडवायला? राकेशने घाबरून अधिराजला विचारलं. बॉसला अजूनपर्यंत असं कोणीच बोलायची हिंमत केली नव्हती की असं वागायची हिंमत केली नव्हती. त्याच्यासोबत असं वागायची तर गोष्ट दूरच होती. निधी तर त्याची परमिशन न घेताच चालली होती. नो नीड, तिला जाऊ दे, आय कॅन हँडल इट, अधिराज म्हणाला. थोडक्यात त्याने राकेशला बाजूला राहायला सांगितलं होतं. अधिराजने एक कॉल केला. मला एका सेकंदाचा रिपोर्ट पाहिजे तिचा, बोलून त्याने कॉल लगेच कट केला. गाडीची चावी हातात घेत तोही निघाला. त्याच्या गाडीपाठोपाठ त्याच्या बॉडीगार्डची गाडी निघाली. कंपनीतून बाहेर निघताच निधीने पहिला आयुषदादाला कॉल केला. त्याच्याशी बोलून झाल्यावर तिने समीरलाही कॉल केला. सर्वांना बॉसने काय केलं ते सर्व सांगितलं. निधी, एकदा आजूबाजूला लक्ष टाक. तुझ्या मागून बॉस आलाय का बघ, तो पाळत ठेवतो आहे. तू काहीही न बोलता घरी जा, मी येतोय घरी. निधीने समीरचं बोलणं ऐकून मागे बघितलं तर तो 2-3 गाड्या तिच्या मागून येत होत्या. पुढची बॉसची आहे ही तिने लगेच ओळखलं. बॉसची गाडी माझ्या मागेच आहे, तिने घाबरून समीरला सांगितलं. ठीक आहे, मी येतोय तिथे, तू घाबरू नकोस, तू रडू नकोस, समीर म्हणाला. समीरच्या बोलण्याने निधीला एक वेगळाच कम्फर्ट वाटला. त्याच्या बोलण्याने निधीला धीर आला. अजूनपर्यंत नातं थांबवणारा तो आपल्यासाठी बॉसशी लढायला तयार आहे हे ऐकून तिला वेगळाच आनंद झाला. समीर खरंच माझ्यावर प्रेम करतो. रिक्षात बसून ती खुश होती. समीर लगेच कामावरून घाई करत निघाला. आयुष्यही घरातून बाहेर निघायच्या तयारीत होता.
आयुष, कुठे चाललास? आईने विचारलं. येतो जरा, काम आहे बाहेर. तू काळजी करू नकोस. म्हणत आईचं पुढचं काहीच न ऐकून घेता आयुष बाहेर पडला. तो बाहेर पडला तोच त्याला समीरचा कॉल आला. आयुष, कुठे आहेस तू? समीरने विचारला. मी निघालोय बाहेर, आयुषने सांगितलं. मी येतोय तिथे, घाई करू नकोस, तुला बरं नाही. तू पुढे जाऊ नकोस आधी, निधी पोचेल आता. मीही 2 मिनिटात पोचतोय तिथे. आपल्याला विचार करायला वेळ नाही, समीर म्हणाला. असं कसं पुढे जाऊ नकोस? बहिणीचा प्रश्न आहे माझ्या. मी काय वाट बघत थांबू का? आयुष रागाने म्हणाला. निधीने त्याला सांगितलं होतं ना, समीरने नाही सांगितलं ते, म्हणून तो त्याला ऐकवत होता. आयुष, मी पोचलो, समीरने गाडी गेटच्या आत आणत सांगितलं. त्याने आयुष निघाला म्हणून अजूनच स्पीडने गाडी चालवली होती. 2 मिनिटाच्या ऐवजी तो 1 मिनिटात पोचला होता. आयुष, ऐक माझं. इतक्यात रिक्षाचा आवाज आला. तसं गाडी लावून समीर लगेच बाहेर आला. मागोमाग अधिराजची गाडी आली. त्यातून अधिराज उतरला. निधी, अधिराजने आवाज दिला. निधी काहीही बोलली नाही. ती सरळ धावत गेटकडे आली. तिथे बाया फोल्ड करून समीर उभाच होता. फुल रागात होता. कदाचित अधिराजने मोठीच चूक केली होती निधीला हात लावून. अजूनपर्यंत तो गप्प होता, कारण अधिराजने निधीला दुखापत केली नव्हती किंवा काही दुखावलं नव्हतं. बोल, तुला काय बोलायचं आहे निधीशी? तुला एवढा माज आहे का? का निधीला त्रास दिलास? समीर त्याच्याकडे 2 पावलं चालत म्हणाला. अधिराज एकदम तटस्थ होता. त्याने समीरला पूर्ण इग्नोरच केलं आणि निधीकडे बघितलं. निधीच्या डोळ्यात त्याच्याविषयी भरभरून राग भरला होता. निधी, अधिराजने पुन्हा हाक देत निधीजवळ आला. त्याचा समीर त्याच्यासमोर आला. समीरला पुढे येताना बघून अधिराजचे बॉडीगार्ड धावले. तुझ्या चमच्यांना सांग चमचेगिरी करू नका म्हणून. हिम्मत असेल तर 2 हात माझ्याशी कर. समीरने अधिराजला ओपन चॅलेंज दिलं. आयुषशी समीरने सांगून पुढे आला तसं निधीजवळ आली. माझ्या बहिणीला त्रास देतोस काय? आयुष सरळ धावत अधिराजकडे गेला. निधी मध्येच आली. दादा, तुला आधीच बरं नाही, प्लीज. समीर बघतील, तू नको जाऊस. निधीने त्याला मिठी मारत म्हणाली. माझ्या बहिणीला हा नालायक माणूस त्रास देतो आणि मी गप्प बसू? आयुष ओरडत म्हणाला. आजूबाजूचे लोक तमाशा बघायला तिथेच थांबले होते. अधिराज अजूनही निधीकडे जायचा प्रयत्न करत होता. ते बघून समीरच्या डोक्यात तिडीकच गेली. पुढे येऊन त्याने एक अधिराजच्या कानाखाली लावली. तसा अधिराज 2 पावलं मागे गेला, कारण त्याला हासबसच नव्हता समीर असं काही करेल. त्याच्या तोंडातून रक्त आलं, कारण त्याचे दात गालायला लागले होते. पण पुढच्या क्षणी अधिराजने स्वतःला सावरत तितक्याच रागाने आणि ताकदीने समीरवर एक बुक्का चढवून दिला. समीरने नाक चुकवलं तरी गालावर बसला होता. त्याच्याही तोंडातून रक्त आलं. तसा समीरनेही पुढे होत अधिराजला पोटात मारला. अधिराजने पोटात धरत खाली वाकलाच तोच त्याचे बॉडीगार्ड पुढे आले. त्यांच्या डोळ्यात राग होता. आपल्या बॉसला असं मार खाताना ते बघू शकत नव्हते. ही लढाई दोघांची आहे. मागे जायला सांग तुझ्या पाळलेल्या कुत्र्यांना, समीर दात ओठ खातच म्हणाला. तसं अधिराजने आपल्या माणसांना हात केला. तसे बॉडीगार्ड त्याचे जागीच थांबले. समीर बॉडीगार्डला बघतच होता की अधिराजने पुढे केलेला तोच हात समीरच्या छातीवर जोरात मारला. त्या बुक्क्याने समीर 4 पावलं मागे झाला. त्याला पकडायला निधी धावतच होती की तिला आयुषने थांबवलं. आयुष दादा, माझ्यामुळे त्यांना लागलं, सोड मला. निधी रडू लागली होती.
आपल्यामुळे समीरला मार खावा लागतो हे तिला आज जखम करत होतं. पण पण आयुषने निधीला काही सोडलं नाही. समीर मागे झाला खरा, पण ही जंग आता पेटली होती. तो सोडणार नव्हता. तो तितक्याच आवेगाने पेटून उठला. अजूनच त्याने सरळ उडी मारत आदिराजच्या डोक्यात दोन्ही हाताने जोरात प्रहार केला. जखमी वाघासारखी अवस्था होती त्याची. डोळ्यात त्याच्या राग उतरला होता. डोळे लाल झाले होते. आदिराज त्या वाराने सरळ धपकन जमिनीवर खाली बसला. त्याला पडलेलं बघून त्याचा बॉडीगार्ड लगेच पुढे आला आणि त्याला हात देत उठवलं. बॉस, मी बघतो सगळं, तुम्ही जा, तो बॉडीगार्ड आदिराजला सांगत होता. पण आदिराजला तो आपला अपमान वाटला. त्याने खरं तर समीरला घाबरट समजला होता. त्याच्या ताकदीचा अंदाज चुकीचा लावला होता त्याने. तो पुन्हा आपल्या पायांवर उभा राहिला. तोच समीरने त्याच्यावर पुन्हा जंप केली, पण त्याने तो वार चुकवला आणि समीरच्या पोटात एक बुक्का ठेवून दिला. समीर कळवळला, पोट धरून खाली वाकला. त्याला जोरात कळ आली. आदिराजने तीच संधी साधून पुन्हा पाठीत जोरात बुक्का दिला. समीरच्या पुन्हा एक सनक डोक्यात गेली. तरी समीर आता स्वतःची पर्वा करत थांबणार नव्हता. त्याने अजून रागाने आदिराजवर हल्ला केला. त्याने आपल्या पायाने जोरात आदिराजच्या पायावर किक केली. ती एवढी जबरदस्त होती की आदिराजच्या पायाचा हाड मोडताना कडकड असा आवाज आला. एक जोरात आवाज त्या परिसरात घुमला. आदिराज उठण्याच्या परिस्थितीतच नव्हता. इतका तो फटका जबरदस्त होता. त्याचा बॉडीगार्ड पटकन पुढे झाला आणि एक समीरच्या कानाखाली ठेवून दिली. समीरला राग आला. त्याने त्या बॉडीगार्डवर जोरात बुक्का मारला. तो आदिराज सहित खाली पडला. बॉडीगार्ड पुन्हा उठून समीरकडे जायच्या तयारीतच होता की मला घेऊन चल, आदिराजने आवाज देऊन त्याला थांबवलं. तेव्हा समीर आला आणि पुन्हा आदिराजला पायाने मारलं. एक लात मारून तो ओरडला, साला मुलींची छेड काढतो. असं म्हणताच पब्लिकमधले एक दोघे जण पुढे आले. तसे आदिराजचे बॉडीगार्ड त्याला घेरून उभे राहिले आणि त्याला उभं केलं. यू हॅव टू पे फॉर धिस. आदिराज रागात तिलमिलत बोलून गाडीत बसला आणि तिथून निघून गेला. समीरने माघार घेतली म्हणजे तो फट्टूच आहे असं आदिराज समजला होता. समीरचं असं त्याला अचानक ललकारणं खेळ वाटला होता त्याला, जो आपण सहज जिंकू. म्हणून तर त्याने बॉडीगार्डलाही मध्ये पडू दिलं नव्हतं. पण उलटच झालं होतं. गाडीत बसून आदिराज मनातून शिवाय देत होता समीरला. समीरने मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलं होतं, त्यामुळे तो आज टिकला होता. नाहीतर आदिराजचा एकच वार त्याला घायल करायला पुरेसा होता. आदिराजने ताकद लावून एक एक वार वर्मी मारला होता, पण त्याचा दटून सामना करत त्याचाच पाय मोडून पाठवलं होतं समीरने त्याला. ठिकठिकाणी रक्ताचे डाग होते अंगावर, कारण समीरलाही लागलं होतं. आदिराज पळून गेला तसे तिघेही घरी आले, समीर, निधी आणि आयुष. माधवी आधीच टेन्शनमध्ये वाट बघत होती. आयुषसोबत निधी आणि समीरला बघून ती घाबरली. समीरच्या कपड्यांचं रक्त बघून तर ती उठून पुढे आली. ह्याला काय झालं? माधवीने घाबरून विचारलं. ते ऐकून घरातले सर्वच बाहेर आले. टू बी कंटिन्यू. काय होईल पुढे? माघार घेणारा समीर अचानक पुढे कसा काय आला? अधिराज आपल्या शक्तीचं प्रदर्शन करेल का? तो या अपमानाचा बदला कसा घेईल? सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढे येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते.
लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.